माहिती व तंत्रज्ञानाने जगाची दरवाजे खुली करून दिली, पण याचे तोटेही भरपूर आहेत। काही महाभाग या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना फसवत आहे। नाशिक जिल्ह्यात ओझर टाउनशिप मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला। जीवनसाथी.com वरून एका तरुणीस लग्नाचं आमिष दाखवून किंगेस्टी इथियाक विलुकेस या 32 वर्षीय तरुणास पोलिसांनी दिल्लीतून अटक केली। पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। सांगितलं की तिने जीवनसाथी.com या साईटवरती लग्नासाठी तिने लॉग इन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी मायकेल नावाच्या एका व्यक्तीची तिला रिक्वेस्ट आली। मग तिने ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली। त्यांचं बरंच बोलणं वाढलं आणि बरेच दिवस बोलल्यानंतर त्याने तिला लग्नासाठी प्रपोज वगैरे केलं आणि मी तुझ्यासाठी गिफ्ट पाठवतो आहे आणि ते तू कुरिअर कंपनीमध्ये ते पाठवलेलं आहे, कुरिअर कंपनीकडून ते सोडून घे, अशा पद्धतीने त्याने तिला सांगितलं। तर त्या मुलीने त्या आरोपीवर विश्वास ठेवून ऑनलाईन ते कुरिअरमधून गिफ्ट सोडून घेण्यासाठी त्याने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी 1,67,500 रुपये ऑनलाईन भरले बँकेमध्ये आणि नंतर तिला ते गिफ्टही आलेलं नाही आणि तिने फर्दर चौकशी केली। त्यानंतर तिला अशी शंका आली की हे काहीतरी फ्रॉड तिच्यासोबत चालू आहे आणि तिने त्यानंतर ओझर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। आपण रीतसर IT ॲक्ट आणि IPC सेक्शन चीटिंग खाली गुन्हा नोंद केलेला आहे। त्याच्या तपासामध्ये ओझर पोलीस स्टेशनची टीम दिल्ली या ठिकाणी गेलेली होती। दिल्ली या ठिकाणी अकाउंटवरून त्यांनी ते पैसे विड्रॉ केलेले होते, त्यामुळे आपली टीम त्या ठिकाणी गेली। तर त्या ठिकाणी तपासामध्ये आपल्या टीमला मुख्य जो आरोपी आहे ज्याने हे पैसे विड्रॉ केलेले आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे। आपल्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे। तर तो मुख्य आरोपी हा नायजेरियन व्यक्ती आहे, किंग्सले चिबुकेम म्हणून। तर नायजेरियन व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला तपासासाठी दिल्ली कोर्टाकडून आपण ट्रान्झिट वॉरंट घेतलं आणि आज या ठिकाणी नाशिक इथं आणलेलं आहे। आपण त्याला कोर्टासमोर हजर करून कस्टडी वगैरे त्याची कोर्टाला विनंती करणार आहोत। अशा गुन्ह्यांची मोठी व्याप्ती असून हे एक रॅकेट असल्याचं दराडेंनी स्पष्ट केलं। अशा गोष्टी निष्पन्न झालेल्या आहे की सदर हे जे रॅकेट आहे या रॅकेटने देशातील इतर लोकांना सुद्धा फसवल्याचं समोर येत आहे। त्यांच्या बँक अकाउंटचा अभ्यास केला असता बरेच अमाऊंट मनी त्या ठिकाणी लोकांनी टाकलेले आहे आणि इमिडिएटली ते विड्रॉवल झालेले आहे। या ठिकाणी आपण या गुन्ह्याचा सविस्तर तपास करणार आहोत। या तपासामध्ये इतर जे आरोपी आहे ते आरोपी आपण निष्पन्न करणार आहोत आणि अजूनही इतर किती लोकांची फसवणूक झालेली आहे त्याचा सुद्धा बारकाईने कसून शोध घेणार आहोत। सर, हे लग्नासाठी त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। पोलीस निरीक्षक श्रीहरी बैरट यांच्यासह सहाय्यक निरीक्षक भालेराव नाईक, ब्राह्मणे, पानसरे, प्रदीप बहिनाम यांच्या पथकानं ही कारवाई केली। वेब पोर्टल करताना सतर्क राहण्याचं आवाहनही अधीक्षक दराडे यांनी केलं। आता ऑनलाईन लॉग इन ज्या करत आहे, मतलब मॅरेज रिलेटेड असो, फायनान्स रिलेटेड असो, जॉब रिलेटेड असो, तर त्यांचं एक पब्लिसिटी आणि कनेक्टिव्हिटीसाठी ते सगळं त्या ठिकाणी ते वेबसाईट्स करत आहे। आता ह्या केसच्या एकंदर तपासानंतर आपण त्या जेवढे वेब पोर्टल्स आहे त्यांनी लॉग इन करताना काही चेक्स अँड बॅलन्सेस ठेवणं गरजेचं आहे। तर ते काय काय असायला पाहिजे त्या दृष्टीने पण आम्ही एक गाईडलाईन तयार करू आणि सदर जे वेब पब्लिसिटी करणारे जे काही जसं जीवनसाथी.com आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू। त्यानंतर इतर त्याच्या रिलेटेड जे इतर वेबसाईट्स आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करू। नाशिक जिल्ह्यात अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे। या गुन्ह्यामागे अजूनही काही साथीदार असल्याचं दराडेंनी स्पष्ट केलं। की अकाउंट ओपन करणारे, त्यानंतर श्वेतासारख्या मुली जे फोन करून कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहे की असं गिफ्ट आलेलं आहे, मतलब कुरिअर कंपनीचा भास या ठिकाणी दाखवला गेलेला आहे। कुरिअर कंपनीवाले असतील प्लस यांना इतर जे सपोर्टिंग टीम आहे, मोबाईल सिम विकत घेणारे किंवा दुसऱ्या कोणाच्या सिम विकत देणारे, या सगळ्यांचा आपल्याला तपास करावा लागेल। संशयित हा नोएडा येथील रहिवासी आहे। या प्रसंगी अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे आदी उपस्थित होते। दिशा न्यूजसाठी प्रतिनिधी गुड्डू शेख, नाशिक।